तुम्ही अजितदादांच्या भेटीसाठी गेल्या काही दिवसापासून आग्रही होतात. आज अजितदादा यांची तुमची भेट झालेली आहे. काय चर्चा झालेली आहे आणि तुम्ही हातामध्ये बरेचसे पुरावे आणलेले आहेत, त्याविषयी काय सांगाल? कसं आहे की मी जवळजवळ 25 ते 30 मिनटं आमची भेट झाली आणि मी त्यांचं म्हणणं होतं आधी की जे जे बीडला झालंय ते अतिशय माणुसकीच्या याला काळीमा फासणारं असं कृत्य आहे आणि त्याचं मी कुठेही समर्थन करत नाही. मग माझं तेच म्हणणं होतं की मग तुम्ही राजीनामा का घेत नाहीत, तर तुम्ही पुरावे म्हणत होतात ना, ते सगळेच्या सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. आज त्यांना मी दाखवलंय की कसं धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये हे सगळं बसतंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यासाठी मी त्यांना मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी जे डायरेक्शन्स दिले होते MLA आणि मंत्र्यांसाठी ते दाखवले. त्या व्यतिरिक्त जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 याच्याप्रमाणे 102(1)(a) आणि 191 हे 2 आर्टिकल्स ज्याच्यात सरळ सरळ लिहिलंय की कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्याच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. तर महाजनकोकडनं यांना कसा नफा मिळतोय हे पेपर्स दाखवले. त्यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक, जे समर्थक नाही आहेत पण ते दहशतवादी आहेत अक्षरशः, म्हणजे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर जी बीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील. मला खात्री आहे की लोकांची म्हणजे जनभावना आहे, जनतेचा आक्रोश आहे आणि या व्यतिरिक्त खरंच ती जे कृत्य केलं गेलं ते इतकं निर्घृण होतं की आता महाराष्ट्रात अशा कृत्यांना कुठेही कोणीही थारा देऊ नये. म्हणूनच आपला लढा आहे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि त्यांचं पण तेच मत होतं की याच्या पुढे असं कधीही होऊ नये. संतोष देशमुख यांच्याबरोबर जे झालेलं कृत्य आहे असं परत महाराष्ट्रात घडू नये म्हणून मी म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा तातडीने घेणं आवश्यक आहे. उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटून हे सगळे कागदपत्र दाखवतो आणि योग्य तो निर्णय घेऊ, एकत्रितपणे घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघूया आपण ते काय निर्णय घेतात. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी तुम्ही आग्रही होतात. आता दादांची भेट झालेली आहे, तुम्ही आता समाधानी आहात का? मग आत्ताच्या घटनेला त्यांनी ज्या पद्धतीने सगळं बघून घेतलं, समजून घेतलं, कारण त्यांना अनेक गोष्टी याच्यातल्या माहिती देखील नव्हत्या, त्या सगळ्याचे पेपर्स मी त्यांना दाखवले आणि या व्यतिरिक्त जे रील्स तिकडे बीडमध्ये कशी मोठ्या प्रमाणावर दहशत आहे हे सगळे मिळून काय करतात, मग ते सुदर्शन गुले असो, विष्णू चाटे असो, ज्यांची सगळ्यांची कशी मिली बघत आहे आणि कसं ते लोकांना दाबतायत, सामान्य माणसाला जगणं कसं कठीण आहे हे सगळं दाखवलं. आणि याच्या पुढे असे राजकारणी महाराष्ट्रात नको, म्हणूनच मी त्यांना विनंती केली की यांचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्या, त्याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ दे, सगळं खरं काय ते बाहेर निघेलच.